जायकवाडी धरणात फक्त 4% पाणी साठा शिल्लक आहे। भर पावसाळ्यात मराठवाड्याची चिंता आता वाढलेली आहे। जून महिना उलटूनही धरणात समाधानकारक पाणी नाहीच। गेल्या वर्षी आजच्या दिवशी होता 26.73% पाणी साठा। जायकवाडी धरणातून संभाजीनगर जालना शहराला पाणी पुरवठा होतो। संभाजीनगरमधील वेगवेगळ्या एमआयडीसींना पाणी पुरवठा जायकवाडीमधून केला जातो। तर मराठवाड्याची चिंता मात्र आता वाढलेली आहे। जायकवाडी धरणात फक्त 4% पाणी साठा शिल्लक आहे। जून महिना उलटूनही धरणात समाधानकारक पाणी नाहीच आहे, त्यामुळे मराठवाडाकरांची चिंता मात्र आता वाढलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, जायकवाडी धरणात फक्त 4% पाणी साठा शिल्लक आहे। नक्कीच किरण, ही चिंतेची बाब आहे, कारण मराठवाड्याचं तहान भागवणारं धरण म्हणून जायकवाडीची ओळख आहे। जायकवाडी धरणावर संभाजीनगर असेल, जालना असेल या शहराचा पाणी पुरवठा आहे। सोबतच वाळूज एमआयडीसी, चिकलठाणा एमआयडीसी, सेंद्रा एमआयडीसी या भागांना देखील जायकवाडीतूनच पाणी पुरवठा केला जातो। मात्र आज जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला आहे, असं असताना देखील जायकवाडीत फक्त 4% पाणी साठा आहे। आपण जर गेल्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षी 26.73% पाणी पुरवठा या जायकवाडी धरणात होता। मात्र आता फक्त 4% पाणी साठा आहे। त्यात आजही मराठवाड्यात कुठेही पाण्याचा इशारा पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही। त्यामुळे ही चिंतेची बाब समजली जाते। पुढील काही दिवसात जर पाऊस चांगला झाला नाही तर मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। आणि जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण आहे। असं असताना या धरणात फक्त आता 4% पाणी साठा शिल्लक असल्याने चिंता वाढली आहे। किरण, अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।